नमस्कार मित्रांनो, मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आपले असेच बरेच बँक अकाउंट असतात ज्याला आपलं फोन पे गुगल पे कनेक्ट केलेले नसतं, म्हणजेच आपण फोन पे गुगल पे जोडलेले नसतं आणि या बँकेचे पैसे बघण्यासाठी आपल्याला बँकेत जावं लागतं. तर मित्रांनो, आता तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाहीये, कारण आता भारत सरकारने एक पोर्टल लॉन्च केलेलं आहे. त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमच्या बँकेचे म्हणजेच कोणत्याही बँकेचा अकाउंट नंबर टाकून तुम्ही त्या बँकमध्ये किती बॅलन्स आहे, किती पैसे आहेत हे घरी बसून पाहू शकता. चला तर मित्रांनो, हे नेमकं कसं बघायचं या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये हे बघा PFMS असं गुगलवरती सर्च करायचं आहे. इथे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. PFMS हे पहिलं जे ऑप्शन आहे याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे पहा आपल्या समोर इथे एक थोडं लोड घेईन हे पेज आणि आपल्या समोर दुसरे एक पेज ओपन होईल. इथे थोडा वेट करायचा आहे आणि हे बघा इथे बघा आपल्या समोर इथे पेज ओपन झालेलं आहे. आता तुम्हाला हे पेज खाली स्क्रोल करायचं आहे. हे बघा खाली स्क्रोल केल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला शेवटचं जे ऑप्शन आहे नो युअर पेमेंट न्यू या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे पहा तुमच्या समोर आता इथे एक पेज ओपन आहे. आता इथे तुम्हाला पहिलं जे रकान आहे इथे तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला काय करायचंय, तुमच्या बँकेचे 2-4 अक्षरे इथे तुम्हाला टाकायचे आहेत, म्हणजे तिथे सर्व बँका इथे येऊन जातील. इथे तुम्हाला जी तुमची बँक आहे ती सिलेक्ट करायची आहे आणि खालच्या रकान्यात म्हणजे दुसऱ्या रकान्यात तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. इथे अकाउंट नंबर टाकल्यानंतर मित्रांनो त्याच्या परत खालच्या रकान्यात तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे. म्हणजेच बरोबर दोन्ही पण अकाउंट नंबर मित्रांनो ते बरोबर चेक करून टाका. आणि हे टाकल्यानंतर खाली तुम्हाला तो कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड इथं टाकायचा आहे. कॅप्चर कोड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सिम्पली काय करायचं आहे, सेंड OTP ऑन रजिस्टर्ड मोबाईल नंबर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या अकाउंटला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP पाठवण्यात येईल आणि तो OTP जे आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर मित्रांनो इथे बघा खाली तुम्हाला सर्व डिटेल्स येऊन जाईल. इथे बघा तुमच्या बँकेचं नाव, तुमच्या अकाउंटचं थोडंफार स्टेटमेंट पण इथे दिसून जाईल तुम्हाला. इथे समोर कोणत्या योजनेचे किती पैसे आलेले आहेत, इथे तुम्हाला बॅलन्स असं सर्व इथं दिसून जाईल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पण तुमच्या कोणत्याही बँकेचे बॅलन्स पैसे हे घरी बसून पाहू शकता. चला तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.